जत तालुका काँग्रेस कमिटी व विक्रम फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जत शहर व तालुक्यातील पत्रकारांचा केला सत्कार। जत येथील जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व विक्रम फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार केला। यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट युवराज निकम, जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, संतोष भोसले, माजी नगरसेवक व जत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश बामणे यांनी या सर्व पत्रकारांचा सत्कार केला। तो सुद्धा कोणत्या पद्धतीने झाला पाहिजे, चुकीचं असेल तर चुकीचं लिहिलं पाहिजे, खरं असेल तर खरं लिहिलं पाहिजे, ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे। मला वाटते तालुक्या दृष्टिकोनातून पत्रकारच हा तालुक्याचा विकास घडवू शकतोय हे स्पष्ट चित्र आहे। आपण बघतोय तुम्ही पत्रकारांनी 4 वर्षामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे। एक मैशाळ योजना उदाहरण, जो 30 वर्षापूर्वीची योजना आहे, 4 वर्षामध्ये प्रगतीपथावर आणायला आणि आमदार म्हणून दादाला साथ द्यायची ही पत्रकाराची किमया आहे। जेणेकरून केलं म्हणा, जे झालं नाही त्याला झालं नाही म्हणायला सुद्धा मी कमी पडला नाही। 4 वर्षामध्ये आपली पत्रकारांनी ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मैशाळ योजनेसाठी पुढाऱ्यांना सुद्धा धारे उधरण्याचं काम केलं। विक्रमदादाने आमदार म्हणून 4 वर्षाचे पाण्यासाठी काम केलंय। अधिवेशनामध्ये मला वाटतं मी जन्मल्यापासून आपला भागाचा प्रतिनिधी अधिवेशनामध्ये कधी सुद्धा जीव तोडून एवढा कधी बोलले नाहीत। आज दादांनी दुष्काळी तालुक्यासाठी जे अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले, तालुक्याच्या विकासासाठी प्रश्न मांडले, त्याचा पाठपुरावा पत्रकारांनी या ठिकाणी प्रत्येक गल्लीपर्यंत काम पोहोचवण्याचं काम मी तुमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, हा तालुक्याच्या विकासामध्ये खरी भर तुमची सुद्धा मोलाची साथ आहे। याच्या पुढच्या काळात सुद्धा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि त्याशिवाय विकास होणार नाही। तुम्ही सुद्धा खरं असेल तर खरं लिहिताय, खोटं असेल तर खोटं लिहिलं पाहिजे आणि जे खरं काम केलंय हे खरं लिहिल्यानंतर करणाऱ्याला सुद्धा उत्साह मिळत असतोय। आता मैशाळचं जे आपलं योजना आहे त्या योजनेला बऱ्यापैकी 70-80% काम झालेलं आहे। परत आपल्याला विस्तारित योजनेसाठी सुद्धा आपली साथ आहे की आपण ज्या पद्धतीने लेखणी लिहाल त्याच पद्धतीने प्रगती होणार आहे आणि तोच दादाला उत्साह वाटणार आहे। अशा पद्धतीने आपण चांगलं काम करावं आणि चांगलं काम करताय त्याबद्दल आपल्याला जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देऊन आपला या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं स्वागत करून आपला सत्कार करतो। त्याबद्दल आपणाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला वाटते की बाबासाहेब तात्या असतील किंवा भूपेंद्र असतील, त्या दोघांनी आपलं म्हणणं मांडलंच। त्याचबरोबर त्या ठिकाणी विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम साहेब असतील, निलेशजी असतील, त्यानंतर शिव, बाकी सर्वच आपण पत्रकार मंडळी, त्यांनी बऱ्याचशा गोष्टींना म्हणजे थोडंसं जोडण्याचा प्रयत्न केला। आता बोलणं म्हणजे आज पत्रकार दिन आहे आणि काय थोडासा स्वभाव आमचा वेगळ्या पद्धतीचा आहे, तर पत्रकार दिनापासून वेगळंच काय तर तोंडातून जायला नको म्हणून बोलायचं नव्हतं, असा काही विषय नव्हता। पण खरोखरच गेले आपण जेव्हापासून पत्रकारिता सांभाळल्या, प्रत्येक पत्रकार हा त्याच्या पद्धतीनं त्या तालुक्याचं भलं कशा पद्धतीनं होईल या पद्धतीनं प्रयत्न केला असेल। नक्कीच आम्ही पुढारी म्हणून आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असेल, विरोधातली असतील काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असेल, काय आपले तुमचे एकमेकांचे थोडेफार यामध्ये बातमीच्या संदर्भातून काय तुमचं एकमेकाला वाद सुद्धा झाले असतील। पण जरी काय वाद झाले असतील किंवा काय गोष्टी झाल्या असतील तर शेवटी तुमचाही ते ध्येयच आहे, जिथपर्यंत जायचं आहे तुम्हाला ह्या तालुक्याचा विकास घडला पाहिजे, ह्या तालुक्यातल्या तळागाळातल्या व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे। ज्या पद्धतीची तुमची पेनच्या माध्यमातून भूमिका आहे तीच भूमिका आमच्या तोंडांच्या माध्यमातून किंवा प्रत्येक ऑफिसपर्यंत जाऊन विकास कशापर्यंत जनतेपर्यंत पोहोचली याची दोन्ही काम आपण करण्याचा काम प्रयत्न करतोय। नक्कीच गेले 4-5 वर्ष आमदार विक्रमदादांच्या माध्यमातून या तालुक्याला एक वेगळी चालना मिळाली। तालुक्याचा आमदार कसा असावा किंवा कशा पद्धतीने भूमिका मांडायला पाहिजे हे गेले 4-5 वर्षामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये विक्रमदादांनी एक चांगल्या पद्धतीने आपली जत तालुक्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। मी हे म्हणणार नाही की बाबा या माध्यमातून सगळीच कामं झाली असतील, पण कमीत कमी पटलावर येण्याचं काम तरी विक्रमदादांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं। आणि मला खास करून आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून
आभार मानू वाटतात. याचं कारण का, प्रिंट मीडिया दुसऱ्या दिवशी बातमी यायची असतील तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा विक्रमदादा सभागृहात बोलले त्याच्या मला वाटतं की अर्ध्या तासानंतर आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण जे काय आपले युट्यूबचे चॅनल आहेत या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर विक्रमदादा काय बोलले, म्हणजे किती जलद गतीनं आपण याचा प्रसार करता. आणि म्हणूनच विक्रमदादांचं काम, विक्रमदादांचं कार्य आपण सर्व पत्रकार बांधव तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात. बाबासाहेब तात्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केला की खऱ्याला खोटं, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारे आपण पत्रकार आहोत. नक्कीच की पत्रकारांची भूमिका असते. मला वाटतं की माझ्या बाबतीत पत्रकारांनी चांगलं लिहावं आणि कुणाला वाटतं की पत्रकारांनी माझ्या बाबतीत चांगलं लिहावं, पण त्यासाठी चांगलं काम करणं सुद्धा आपण गरजेचं असतं. आपण जर चांगलं काम नाही केलं तर नक्की आपण त्या पद्धतीने आपणही पत्रकारांच्या बाबतीत अपेक्षा ठेवू शकत नाही की माझ्या बाबतीत घडावं. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीने या तालुक्याचा एक चौथा आधारस्तंभ म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले, हेच काम येणाऱ्या काळात आपण चांगल्या याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने चांगल्या पद्धतीने करावं. आणि ह्या तालुक्यामध्ये कारण आपण वारंवार आता थोडाफार आपण दुष्काळी भाग म्हणायला थोडंफार आपण थोडंसं आपणही कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जरच्या काही भागामध्ये का होईना काय पाणी पोचले आणि काही भागामध्ये म्हणायला तर विक्रमदादांच्या माध्यमातून किंवा जे काय जुने जे काय थोडेफार आमदार झाले त्यांच्या माध्यमातून आज विक्रमदादांच्या माध्यमातून म्हैसाळचं कॅनल आज चालू आहे. आणि दुसऱ्या एका बाजूनं तुकची बोलेश्वरच्या माध्यमातून विक्रमदादांनी पाणी त्या भागामध्ये सुद्धा कमीत कमी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या माध्यमातून तिथून सुद्धा त्या तलाव भरण्याचं काम केले. म्हणजे थोड्याफार बऱ्यापैकी तलावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम विक्रमदादांनी केले. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ज्या काही गोष्टी खऱ्या घडतात त्या नक्कीच आपण निर्भयपणे मांडाव्यात. ज्या काही चुकीच्या घडीत असतील आपण छापाव्यात, पण थोडंफार खाजगीमध्ये आम्हाला थोडं सांगावं की बाबा आपलं इथं चुकते, आपण नक्कीच आम्ही त्यामध्ये बदल करू. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्ही आम्ही सर्वजणच हा तालुका कसा सुजलाम झाला पाहिजे, ह्या तालुक्याची प्रगती कशा पद्धतीने झाली पाहिजे, ह्या तालुक्यातील शेतकरी कशा पद्धतीने जगेल आणि कशा पद्धतीने या शेतकऱ्याला मदत होईल ह्या गोष्टीकडे आपण, त्याचबरोबर या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा असेल, शिक्षणाची यंत्रणा असेल, इतर गोष्टी असतील, ह्या सगळ्याच गोष्टी एका चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने चालतील त्याकडे आपण आम्ही लोकप्रतिनिधी तालुका 288 जरी असला तर ह्या राज्यामध्ये एक नंबरचा अग्रेसिव्ह तालुका होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. नक्कीच आपण पत्रकार बांधव या ठिकाणी या इथून पुढे या चांगल्या पद्धतीने भूमिका मांडाल अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्वजण पत्रकार बांधवांना आज पत्रकार दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून ज्याला ओळखला जातो त्या चौथ्या स्तंभाचे जे पिलर म्हणून पत्रकार बांधव आज या ठिकाणी हजर झाले. प्रथमतः त्या सर्वांचं मी स्वागत करतो. या पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व आपले पत्रकार बांधव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब तात्या, जिल्हाध्यक्ष उपेंद्रदादा कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील साहेब, जत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयजी बामणे, आमचे युवकचे उपाध्यक्ष शिवानंद तंगडे यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज सन्मानासाठी इथं जमलेलो आहोत. जत तालुक्याच्या विकासामध्ये जितकं पुढाऱ्यांचं योगदान आहे तितकंच योगदान हे आपल्या पत्रकार बांधवांचं. अनेक जत तालुक्याचे प्रश्न पटलावर आणणे, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असू दे, यूट्यूबच्या माध्यमातून असू दे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून असू दे, आपण पत्रकार बांधव गेल्या काही दिवसापासून जे अग्रेसिव्हली आपली भूमिका मांडत आहात त्यामुळं राज्य लेवलला, जिल्हा लेवलला देखील जतच्या प्रश्नाबाबतची दखल घेण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली. याच्यापूर्वी काही प्रिंट मीडिया नव्हती अशातला भाग नाही आहे, पण आपली दखलही तेवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली जात नव्हती. आता ज्या पद्धतीनं आपण छापता, ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक गांभीर्यानं विषयाला हात घालता, जत हा तालुका विस्तारानं मोठा आहे, प्रत्येक कोपऱ्यातला विषय वेगळा आहे, प्रत्येक भागातला पाण्याचा विषय वेगळा आहे. ज्यावर आमदार साहेब काम करतायत तो मग तुमची बोबडेश्वरच्या माध्यमातून असू दे, म्हैसाळ विस्ताराच्या माध्यमातून असू दे किंवा म्हैसाळची सध्याची अस्तित्वातली योजना असू दे, या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्रकर्षाने मांडताय यांना जत तालुक्यात येणाऱ्या निधीचा ओघ वाढलेला आहे. त्यामुळं आम्हाला
आमची नैतिक जबाबदारी पडते की पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा आम्ही सन्मान करावा, त्यांच्याप्रती आम्ही काहीतरी देणं लागतो. या निमित्तानं आम्ही आज त्यांना सन्मानासाठी एकत्रित या ठिकाणी जमलेलो. इथून पुढे देखील जत तालुक्याच्या विकासात आमदार असो किंवा इतर आणि कुणीही पुढारी असो, त्यांच्याबरोबर आपली पत्रकारांची भूमिका ही महत्त्वाची आहे. त्यामुळं पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे प्रत्येक विषयाला हात घालावा, खऱ्याच्या खऱ्या पद्धतीनं जावं, खोट्याला खोट्या पद्धतीनं पुढं आणावं, जेणेकरून खोट्याला चाप बसेल, खऱ्याला प्रोत्साहन मिळेल. तसा पत्रकारांचा धाक हा चांगल्यावर आहे, वाईटावर आहे, पोलीस स्टेशनला आहे, महसूलला आहे, गुंडांना आहे, सज्जनांना आहे. अशाच पद्धतीनं आपलं काम सुरू राहावं आणि तालुक्याच्या विकासात जत तालुक्यातील आमच्या पत्रकार बांधवांचं योगदान राहावं, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. विक्रम फाउंडेशन सन्माननीय विक्रमदादा सावंत यांच्या वतीनं आम्ही सर्व आपल्याला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.